राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसौ मुक्ता वैद्य. प्रकरण 3 सुखाचे मृगजळ. यामध्ये 11. माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येणाऱ्या लहान सहान अडचणी, त्या दिवसात आपल्याला करायला हवी असणारी सामान्य कामं आणि काल्पनिक अडथळे यांची मोठ गाठोडे बांधून डोक्यावर घेऊन त्या ओझ्याने निर्विण्ण होतो. त्यामुळे आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत आणि त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात नाही अशी भावना करून घेऊन उसासे घालतो. पण असलेल्या नसलेल्या सर्वांची गोळाबेरीज करून आणि त्यात कल्पनेचे भूत मिसळून बांधलेली ही संकटरूपी मोठ सोडून टाकणे सहज शक्य आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विचार नावाच्या हाताने गाठ सोडायला लागलो की त्यात शिरकाव करून पर्वता एवढे ओझे असलेले हे कल्पनाभूत पलायन करते आणि उरलेले समस्यारूपी पोकळ लाकूड सहजपणे तोडून टाकणे सहज साध्य होते. 12. प्रारब्धानुसार दुःख येणारच. तुझ्या प्रयत्नाचे खेळ किंचितही न चालण्याजोगे अनेक प्रांत असतात. तुझ्या आपतेष्टांचे स्वभाव, ते करत असलेले कृत्य आणि तुला भागीदार व्हायला लावणारे कटू फळ यावर तरी तुझा काहीही अधिकार चालणार नाही, होय ना? अथवा अकस्मातपणे घडणाऱ्या प्रसंगाबद्दल तू काय करू शकतोस? तुझे शरीराचे उदाहरण घे. तू कितीही प्रयत्न केलेस तरीही त्याला न जुमानता कोणत्या ना कोणत्या रोगाचा शिरकाव होतोच ना. वर सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती असल्याने दुःखच न येण्यासारखे करू असे म्हणण्याचा अज्ञपणा सोडून देऊन प्रारब्धानुगतीने येणाऱ्या दुःखापासून अलिप्त होण्याची युक्ती शोध. 13. वैराग्य म्हणजे काय? भोजन न करणे, न बोलणे म्हणजे मौन पाळणे इत्यादी केवळ बाह्य क्रिया म्हणजे वैराग्य काय? नाही. वैराग्य म्हणजे विषयराग, विषयासक्ती नाहीशी करून मनाची साम्य स्थिती प्राप्त करून घेणे हे होय. विषय आशा आणि त्यामुळे येणाऱ्या विषयचिंता, दुःख आणि चिंता यापासून मुक्त होणे हेच वैराग्य होय. तसे न करता विक्षिप्तपणाच्या दिखाऊ क्रियेने काही फळ मिळत नाही. 14. प्रपंच कधीही सुख पदरात टाकत नाही, पण पुढे देतो, एवढं झालं की देतो अशा काहीतरी सबबी सांगत शेवटी काही देत नाही. अशा तऱ्हेने दीर्घकाळ सबबी सांगत असतानाच शरीराला आजारपण, वृद्धत्व आले की पुढे सुखाची मागणीही संपते. रोग दुःखापासून सुटका करून घेण्यातच नाकीनऊ येतात. मग सुख कोठून मागणार? अशी सुखाची आशा दाखवत शेवटी सुखच देऊ नये असे म्हणणाऱ्या मायिक प्रपंचाची अभिलाषा सहजगत्या साध्य होते. सारांश काय? तर शरीर वृद्ध होईपर्यंत सुख पुढे पुढे ढकलत त्यानंतर रोग, म्हातारपण, मृत्यूचे दुःख सातत्याने बक्षीस देण्यातच देखण्या मायेची कर्तबगारी आहे. 15. आणखी काय म्हणजे? हा प्रपंच माझा आहे अशा मोहात टाकून ती जीवाकडून काम करवून घेते. माणूस आपण जे कमावतो ते सर्व माझेच आहे असे समजतो, पण त्याच्या मिळकतीत अनेक भागीदार असतात. माणूस आपण एकटाच श्रम घेऊन कमावून आपलेपणाचा वेश धारण करून येणाऱ्यांना आपली मिळकत वाटून टाकणे आणि माझे माझे म्हणत ते सर्व सोडून जाणे ही प्रपंचाची रीत आहे. सारांश काय? तर प्रपंच करणे हे दुसऱ्यासाठीच आणि परमार्थ मात्र केवळ स्वहितासाठी. 16. गुरु उपदेश करतात की तुमचा आनंद तुम्ही स्वतंत्रपणे तुमच्याजवळ ठेवून घ्या. तो दुसऱ्यांच्या स्वाधीन करून नंतर त्यांना मला थोडा आनंद द्या असे मागण्याची परिस्थिती आणून घेऊ नका. एक मतिहीन श्रीमंत आपला लक्षावधी पैसा शेजाऱ्याच्या हातात देऊन त्याचेकडून रोज थोडे थोडे पैसे आपल्या खर्चासाठी मागून घेत होता म्हणे.
पण त्या धूर्त मित्राने त्याला थोडाफार दिल्यासारखे करून आपणच सर्व गिळंकृत केले. विषय ठकांवर विश्वास ठेवलेल्या जीवाची गोष्ट अशीच आहे. म्हणून विषयापासून आनंद प्राप्त करून घेण्याचा हव्यास सोडून देऊन विषयसंबंधरहित होऊन आपल्यात सिद्ध असलेल्या पूर्ण आत्मसुखाचा अनुभव घ्या. तुम्ही समुद्राप्रमाणे आनंदभरीत व्हा. विषयरूपी नद्या तुमच्यात येऊन मिळू दे. तुम्ही आनंदनिधीच असल्याने शून्य विषयांना वाटेल तितका आनंद द्या. अर्थात पत्नी मुलांवर तुमच्या आनंदाचा प्रेमाचा वर्षाव करा. संपत्तीपासून तुम्ही सुखाची अपेक्षा न बाळगता श्रीमंतीलाच तुमचे मूळ श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊ दे. कीर्तीने तुम्ही कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता तुमच्या परमोच्च स्थितीने कीर्तीला गौरव प्राप्त होऊ दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रकरण 4. सप्ताह. आध्यात्मिक उत्सवाचा उद्देश. येथे आता उत्सवाचा प्रारंभ होत आहे. याला जन्मोत्सवाचे निमित्त असले तरीही त्याचा मुख्य उद्देश अध्यात्मज्ञानाचे प्रतिपादन, आध्यात्मिक विषयाचे विवरण होय. यासाठी ही एक सुसंधी आहे. हा उद्देश लक्षात ठेवून आम्ही मोठ्या प्रमाणात हा समारंभ घडवून आणत आहोत. तुम्ही म्हणाल, जनतेला ज्ञानबोध करण्यासाठी एवढे अवडंबर कशासाठी? त्याला आमचे उत्तर असे आहे, लोकांना ज्ञानविषय प्रिय नसतो. नुसते ज्ञानच सांगू लागलो तर कोणी ऐकणार नाही. म्हणून प्रथम त्यांना थोडंसं आकर्षित करून घेऊन त्यानंतर ज्ञानबोध करणे उचित वाटते. यासाठी एक उदाहरण. गारुड्याला सापाचा खेळ दाखवायचा असतो आणि त्यासाठी लोक जमावेत, त्यांची गर्दी व्हावी म्हणून तो ढोल वाजवतो. आपल्या चेल्याबरोबर थोड्याफार विनोदी गप्पा मारतो आणि नंतर सापाची पेटी उघडतो. त्याप्रमाणे येथेही अनेक रीतीने लोकांना आकर्षित करून मग त्यांना ज्ञानबोध करण्याचा उद्देश आहे. आपल्या वेदांत वाङ्मयात ज्ञानाला सापाची उपमा दिली आहे. भगवंत तर शेषशायी म्हणजे सापाच्या बिछाण्यावर झोपलेला असतो ना. अर्थात भगवंताने ज्ञानाचा आश्रय घेतलेला आहे. तात्पर्य, हा समारंभ म्हणजे अध्यात्मज्ञानाचा प्रसंग निमित्त आहे. लोकांना मोक्षमार्ग मिळू दे म्हणून आम्ही अनेक ज्ञानी सत्पुरुषांना आमंत्रण दिले आहे. हे संत महंत विनाकारण या म्हटलं तर येणार आहेत का? उत्सवाचे कारण सांगितल्यामुळे ते आले आहेत. त्यांनी उधळलेले प्रगट केलेले ज्ञानभंडार लुटूया. सत्पुरुषांच्या सहज बोलण्यातूनही भरपूर शिकता येते. सदा संतोभिगंतव्या यद्यप्युपदिशन्ति अपि स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्तितः असे वसिष्ठ महर्षींनी श्रीरामाला सांगितले आहे. सत्पुरुषांनी प्रवचन केले तरच लाभ होतो, नाहीतर नाही असे नाही. नुसत्या त्यांच्या दर्शनानेही अपार लाभ होतो. त्यामुळे तुमची कितीतरी पापं नाश पावतात, विवेक उत्पन्न होतो. केवळ दर्शनाने एवढा लाभ होतो म्हटल्यावर त्यांच्या स्पर्शन संभाषणाने महत् लाभ होतो. हे काय सांगायला हवं? तात्पर्य काय तर सत्पुरुषांच्या अनुभववाणीच्या श्रवणाने कृतार्थता वाटते. या घन उद्देशासाठीच हे सप्ताह समारंभ वगैरे आचरायचे असतात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.